राम राम शेतकरी मित्रांनो, शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे आणि आपल्या भारत देशाला कृषीप्रधान देश असं म्हटलं जातं. कारण शेतकऱ्यानं जर अन्न पिकवलं तर भारत देशालाच काय जगालासुद्धा खायला मिळतं. आणि जर शेतकरी संपावर गेला तर देश काय जग काय खाईल हा सुद्धा प्रश्न निर्माण होईल. म्हणून या शेतकऱ्याला राजा असं म्हटलं जातं. आणि या राजाला राज्य शासनानं कायद्यानं काही अधिकार हक्क हे प्रदान केलेले आहेत. मात्र तरी पण काही महसूल विभागाचे अधिकारी हे शेतकऱ्यांचे जे काही बरेचसे कामं हे महसूल विभागाशी निगडीत असतात आणि जास्तीत जास्त महसूल विभागाशी असतात. आणि त्यामुळे इथं बरेचसे अधिकारी हे शेतकऱ्यांना परेशान करतात, त्यामध्ये पैशाची मागणी करतात, शेतकऱ्यांची अडवणूक करतात, शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. आणि त्याचमुळे जे काही राज्य शासनानं कायद्यानं या शेतकऱ्यांना हक्क दिलेले आहेत हे हक्क प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जे काही महत्त्वाचे महसुली हक्क आहेत ते महसुली हक्क आपल्याला बघायचे आहेत. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकऱ्याचे हक्क आहेत त्याची सुरुवात आपण 7/12 करणार आहोत. तर पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आता 7, 12 व 8 या खाते उतारा मिळण्यासाठी एका वर्षासाठी जी काय आता ऑनलाईन पद्धतीची फी आहे ती भरून आपल्याला साध्या कागदावर अर्ज जर तलाठ्याला केला तर ती आपल्याला 7, 12 आणि 8ची प्रत मिळत असते. आणि सदर उतारे जे आहेत ते तालुका कार्यालयातून किंवा आपण महाई सेवा केंद्रातून सुद्धा मिळवू शकतो. त्यानंतर मित्रांनो 7, 12, 8 व इतर अधिकार अभिलेख, त्यामध्ये हे सार्वजनिक दस्त असल्याने त्याचे उतारे कोणालाही मिळू शकतात. चतुर्सीमा बाकी नसलेला दाखला तलाठ्याकडून त्वरित मोफत मिळत असतो. 7, 12वर आपल्याला विहीर, पीक पाहणी नोंद करण्यास किंवा इतर काही झाडांची फळबागेची नोंद करण्यास ही सुद्धा विनाशुल्क म्हणजे मोफत होत असते. आणि आता तर त्यासाठी शासनानं ई पीक पाहणी हे ॲप आणलेलं आहे, म्हणजे आपल्याला तलाठ्याकडं सुद्धा जाण्याची गरज नाही, आपण आपल्या शेतातून ही नोंद करू शकतो. त्यानंतर जमिनीचे आपले संपूर्ण रेकॉर्ड 7, 12, 8 फेरफार नोंदी, 6 उतारे आपल्याकडे हे मोफत पाहता येतात. तालुका अभिलेख कक्षातील 1925 ते 1930 पासूनचे संपूर्ण रेकॉर्ड विनंतीवरून मोफतसुद्धा आपल्याला पाहता येते, भूमी अभिलेख कार्यालयात जर आपल्याला बघायचं असेल तर. आता शेतात जाणे येण्यासाठी शेताच्या बांधावरून वापर करण्याचा अधिकार, तसेच बांधावरून जाण्यास अडथळा केल्यास तहसीलदार वाट काढून देऊ शकतात. म्हणजे या अडचणी बऱ्याच शेतकऱ्यांना आहेत की बांधावरून जाऊ दिल्या जात नाही. त्याचं कारण असं आहे, शेतीचे तुकडे झालेत, शेतजमीन कमी झालेली आहे आणि तुकडे पडल्यामुळे कोणत्या तरी शेतकऱ्याला समोरच्या शेतामध्ये जायचं असेल तर कोणाच्या तरी बांधावरून जावं लागतं, मात्र तिथे जाऊ दिल्या जात नाही. तर त्यासंबंधी दाद आपल्याला तहसीलदाराकडे मागता येते. कलम 85 महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 प्रमाणे शेतजमिनीचे वाटप तहसीलदाराकडून मोफत होते. मात्र त्यासाठी सर्व संबंधितात एकोपा असावा. तसे प्रतिज्ञापत्र कच्च्या वाटपासहित सादर केल्यास मोफत वाटप करून मिळते. आता सरासरी जे काही वाटप होत असते किंवा वायली निघत असते आपल्या खेड्यात, तर आपले हे तोंडातोंडी चालत असते. मात्र त्यामुळं कधीकधी भविष्यात त्या जमिनीबाबत वाद उफाळतात किंवा हा हिस्सा नाही पाहिजे मला, तो हिस्सा पाहिजे, तो हिस्सा नाही हो हिस्सा पाहिजे. त्यामुळं हे तहसीलदाराकडून सुद्धा अधिकृत वाटप करून घेता येतं. शेतजमिनीची खरेदीची नोंद 7, 12 मोफत होते. उपनिबंधकाच्या कार्यालयातून अपत्रक व इंडेक्स दर 15वाड्यास तलाठ्याकडे रवाना होते. त्याचे प्रति शेतकरी तलाठ्यास देऊन पोच घेऊ शकतात. 15 दिवसात फेरफार रजिस्टरला नोंदवून घेणार व विकणार यांना नोटीस बजावणे हे तलाठ्याचे काम असून ते मोफत होते. नोंद मंजूर झाल्यानंतरच सदर फेरफार नोंदीची 7, 12वर दुरुस्ती होऊन दुरुस्त 7, 12 मोफत मिळतो. हा शेतकऱ्याचा हक्क आहे आणि अशा ठिकाणी आपणही जागरूक असणं गरजेचं आहे. आता जवळपास शेतकरी जागरूक झालेत,
पहिल्यानं जरा तलाठ्याला भेट होते, आता काय भेईन. कोणत्याही जमिनीवर कायदेशीर आधार असल्याशिवाय खातेदाराव्यतिरिक्त इतरांची वहिवाट दाखल होऊ शकत नाही. त्यानंतर वारस नोंदीसाठी मृत्यूपासून 3 महिन्याच्या आत अर्ज देणे बंधनकारक असते. शक्यतो वारस नोंदी करताना आणेवारीसुद्धा लावून घ्याव्यात. शेतजमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात शासनाने ठरवलेल्या किमतीप्रमाणेच व्यवहार करावा. या किमती पाहण्यासाठी सब रजिस्ट्रार कार्यालयामध्ये ह्यासुद्धा आपल्याला मोफत मिळत असतात. त्यानंतर बहिणी व मुलींचा समप्रमाणात हक्क मालमत्तेवर असतो. त्यांना डावलून कोणत्याही जमिनीचे व्यवहार करू नयेत. मात्र त्यांच्या राजी खुशीने ₹200च्या स्टॅम्पवर विनामोबदला हक्क सोड अगोदरच करून घेणे व ते नोंदणीकृत करून घेणे शहाणपणाचे ठरते. जर समजा बहिणीचा हक्क सोडवायचा असेल तर त्यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, हक्क सोड पत्र, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शेतकऱ्याने वेगवेगळ्या फाईल्स ठेवून शेतीमाल खरेदी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. खरेदी विक्रीचे बिले, दरवर्षीचे 8A व 7/12चे उतारे, महसुली पावत्या, पत्रव्यवहार, पाटबंधारे खात्याच्या पावत्या, ऊस बिले, ग्रामपंचायतीच्या पावत्या, इतर करांच्या पावत्या, कृषी उत्पन्न बाजार समितीचे बिलं असतील, फोटो पास, लाईट बिल असेल, मजुरी बिल असेल, दूध डेअरीचं बिल असेल, इत्यादीच्या नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. म्हणजे आपल्याला भविष्यात जमिनीबाबत कोणतीही अडचण आली तर आपल्याला या पावत्या हा पुरावा म्हणून उपयोगात येत असतात. आता शेतजमिनीचे वाटप सर्वांची संमती असल्यास 100च्या स्टॅम्प बॉन्डवर सब रजिस्ट्रारच्या कार्यालयात नोंदणीकृत होऊ शकते. त्याचा अवश्य फायदा घ्यावा आणि त्याचप्रमाणे वहिवाटप्रमाणे 7/12वर नोंद करून घ्यावी. शेतीस पाणी पुरवठ्यासाठी तुकडेबंदी कायद्यातील तरतुदी काही असतील तरी तुकड्याच्या जमिनीचे तसेच पैसेवारीप्रमाणे व्यवहार होऊ शकतात. त्याचा फायदा घ्यावा. शेतकऱ्यांनी जेथे जेथे पाटबंधारे खात्याचे पाणी येते तेथे तेथे सहकारी पाणी वापर संस्था स्थापन कराव्यात, ते जास्त फायदेशीर ठरते. त्यानंतर जमिनीत कुळ का असल्यास त्याच्या नावे 7/12वर व्यवस्थित लिहिले आहे का ते पाहावे. अशावेळी जमिनीचा शेतसारा कुळाने भरावयाचा असतो. कुळाचा खंड दरवर्षी 31 मेच्या आत द्यावा लागतो. कुळ कायद्यानुसार खंडाची रक्कम तहसीलदारसुद्धा ठरवू शकतात. भूसंपादन कायद्यानुसार सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन कायद्याचे कलम 4 नुसार जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो. भूसंपादन म्हणजे कोणतं? एखादं कोणी मोठा तलाव करत असेल, रोडसाठी, मोठ्या महामार्गासाठी जर जमीन जात असेल त्या संबंधित. जमीन संपादन करण्यापूर्वी जमीन मालकास नोटीस दिली जाते. नोटिशीपासून 1 महिन्याच्या आत हरकत लेखी स्वरूपात दाखल करता येते. त्याची सुनावणी होते. नंतरच अंतिम अधिसूचना कलम 6 नुसार काढली जाते. कलम 9 नुसार प्रत्यक्ष ताबा घेण्यापूर्वी भरपाईची नोटीस दिली जाते. भरपाईच्या रकमेबद्दल समाधान नसेल तर दिवाणी कोर्टात दावा दाखल करता येतो. आता हे जे काही आपले समजा भूसंपादन होतं आहे जमिनीचं, मग ते रोडसाठी असो एखाद्या तलावासाठी असो, तर आपल्याला पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय त्या 9 नुसार प्रत्यक्ष ताबा त्यांना घेता येत नाही. त्यापूर्वी ती नोटीस दिल्या जाते. तलाठ्याने काढलेली नोटीस कधीही नाकारू नये. तसे नाकारल्यास संबंधित तलाठी नोटिशीची प्रत दरवाज्यावर चिकटवतात, म्हणजे नोटीस बजावली असे गृहीत धरले जाते. आपले म्हणणे मांडण्याची संधीसुद्धा यामुळे हुकू शकते. आदिवासींची जमीन कायद्याने घेता येत नाही अथवा 5 वर्षापेक्षा जास्तीचा भाडेपट्टा करता येत नाही याचीसुद्धा नोंद घ्यावी. असे हे काही महसुली हक्क होते. आणि तुम्हाला या व्यतिरिक्त पुन्हा काही महसुली संदर्भात माहिती हवी असेल तर तशी तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. मात्र तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.